हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचे नाव आहे गूढ शिलालेख. कोकणातल्या एका शांत गावात समुद्रकिनाऱ्याला लागून असलेला जुना वाडा होता. सरदेसाई वाडा. 100 वर्षापूर्वी तो वाडा समृद्धी आणि राजेशाहीचा नमुना होता. पण आज तो उद्ध्वस्त अवस्थेत होता. काटाकुट्यांनी वेढलेला होता. गावकरी म्हणायचे, त्या वाड्यात रात्री कुणीही जात नाही, तिथं काहीतरी आहे. एक दिवस पुण्यातून आलेली इतिहास संशोधक श्रावणी देशमुख त्या वाड्याकडे निघाली. तिच्या हातात एक जुनी डायरी होती, तिच्या पंजोबांनी लिहिलेली. त्यात एका गुप्त शिलालेखाचा उल्लेख होता, जो सरदेसाई वाड्याच्या गुप्त खोलीत लपवलेला होता. तिचा विश्वास होता की त्या शिलालेखामध्ये पुरातन कोकणातील एका हरवलेल्या खजिन्याचं रहस्य दडलं आहे. वाड्याजवळ पोहोचल्यावर तिला एक तरुण भेटला. उंच, सावळा, नजर शंका निर्माण करणारी, पण आवाजात एक प्रकारचा विश्वास होता. तुम्ही इथे का आलात? त्याने विचारलं. मी इतिहासाच्या अभ्यासासाठी आले, श्रावणी म्हणाली. माझं नाव राघव, मी इथलाच आहे. पण हे सांगतो, या वाड्यात काहीतरी विचित्र आहे. गेले 2 संशोधक या वाड्यात आले आणि गायब झाले. श्रावणी थोडी घाबरली, पण तिच्या डोळ्यात ठामपणा होता. माझं काहीही होऊ दे, पण मी सत्य शोधल्याशिवाय मागे हटणार नाही. राघव तिच्या जिद्दीवर मोहित झाला. त्याने तिला वाडा दाखवण्याचं वचन दिलं. वाड्यात शिरल्यावर धूळ, कोळी, कोल्हापणाची दर्नं आणि भिंतीवर उमटलेली अंधुक चित्र दिसली. एका खोलीत श्रावणीला जमिनीवर एक वेगळ्या रचनेचा फरशी आढळला. त्यावर काही कोरलेलं चिन्ह होती, त्या डायरीतल्या चित्राशी जुळणारी. ती म्हणाली, इथंच काहीतरी आहे. राघवने ती फरशी हलवण्यास मदत केली आणि खाली एक गुप्त जिना होता. त्यांनी दिवा पेटवून खाली उतरायला सुरुवात केली. खोल गाभाऱ्यात त्यांना एक शिलालेख दिसला. त्यावर कोकणी लिपीतील मजकूर होता, ज्याचा अर्थ असा होता, ज्याने सत्याचा मागोवा घेतला त्याला प्रेम आणि मृत्यू दोन्ही भेटतील. राघवने हसत विचारलं, म्हणजे आता प्रेमही आणि मृत्यूही दोन्ही आपल्याला भेटणार? श्रावणी लाजून म्हणाली, प्रेमाची खात्री नाही, पण मृत्यू टाळायचा प्रयत्न नक्की करेन. त्याच क्षणी मागून एक दार आपोआप बंद झालं. त्या गाभाऱ्यात एका छोट्याशा खोलीत एक लाकडी पेटी होती. श्रावणीने ती उघडली. आत एक जुना नकाशा होता, खजिन्याच्या जागेचा उल्लेख करणारा. पण त्यासोबत एक पानही होतं, रक्तानं लिहिलेलं. 3ऱ्या दिवशी सूर्य मावळताना खजिना उघडेल, पण त्यासाठी प्रेमाचं बलिदान लागेल. त्यांनी नकाशा समजून घेतला आणि गावात परत आले. त्यांना समजलं की तो खजिना एका पुरातन मंदिराजवळ असलेल्या गुहेत दडलेला आहे. पण ते उघडण्यासाठी प्रेमाचं बलिदान लागणार होतं. याचा अर्थ काय? त्या दिवसात श्रावणी आणि राघवमध्ये हळूहळू भावना उगम पावू लागल्या. त्या दोघांना एकमेकांच्या सहवासात एक वेगळाच ओढ लागला. पण एक रात्री श्रावणीने राघवच्या लॅपटॉपवर एक फाईल पाहिली. ऑपरेशन शिलालेख. तिच्या लक्षात आलं की राघव फक्त मदतीसाठी नाही आला होता. तो एका प्रायव्हेट रिसर्च फर्मसाठी काम करत होता, ज्याच्या टीमचं उद्दिष्ट होतं खजिना हस्तगत करणे, संशोधन नाही. राघव तिला समजावून सांगू लागला, हो, सुरुवातीला मी मिशनसाठी आलो होतो, पण मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो. श्रावणी खूप दुखावली गेली. मी तुला खरं समजले. तू माझं फक्त एक साधन म्हणून वापरलं. ती त्याला सोडून निघून गेली. 3रा दिवस उजाडला. श्रावणी मंदिराजवळच्या गुहेत पोहोचली. एक अज्ञात कोड सोडवल्यावर गुहा उघडली.
त्यात सोनं, हिरे, ऐवज आणि एक प्राचीन शस्त्र होतं, जे म्हणे कोकणचा रक्षणकर्ता राजा वापरत असे. पण गुहा कोसळायला लागली. अचानक मागून राघव आला आणि तिला वाचवण्यासाठी स्वतःचं रक्षण पुढे केलं. तो ओरडला, श्रावणी, माझं प्रेम खरं होतं. मला तुला वाचवायचं होतं. तो तिच्यासमोर ढासळलेल्या दगडांखाली दबून गेला. श्रावणी रडत राहिली, पण त्या क्षणी तिला समजलं, तो खरा बलिदान देऊन गेला आणि कदाचित त्याच प्रेमाच्या बलिदानामुळे गुहा स्थिरावली आणि खजिना तिच्यासमोर उघडला. आज श्रावणी एका मोठ्या म्युझियमची प्रमुख आहे. त्या शिलालेखाच्या आणि खजिन्याच्या आधारे तिने एक प्रदर्शन उभारलं. पण एक चित्र तिच्या ऑफिसमध्ये कायम आहे, राघवचं. ती म्हणते, प्रत्येक गूढ गोष्टीमागे एक प्रेमकथा असते, काही अपूर्ण पण अजरामर.